टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी खूप खूप स्वागत करते आणि तुम्हाला सोबतच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा देते। दिवाळी म्हटलं की फराळाचं आपण घरी करत असतो आणि त्यात मुख्य म्हणजे सर्वांना आवडतात ते म्हणजे शेव। ते जाड असो किंवा बारीक असो, तर जाड शेव आज आपण बघणार आहोत आणि अगदी छान, अगदी तुम्ही बघत आहात कसे तुटतात आहे, अगदी इझिली तुटणारे आणि खूप छान असे आचारी पद्धतीने आपण करतोय शेव आणि खूपच व्यवस्थित कुरकुरीत असे शेव हे होणार आहेत। तर हे दूध जे आहे या दुधाने आपण भिजवणार आहोत, तर हे दूध कसं तयार करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि आता आपण सुरुवातीला घेणार आहोत बेसन। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यात ज्या ज्या टिप्स आहेत दिलेल्या त्या फॉलो करा, तुमचे शेव अजिबात बिघडणार नाहीत आणि खूप छान होतील ही मी गॅरंटी घेते। तर आता शेव घेतले, शेवासाठी आपण बेसन घेतला 1 किलो आणि तुम्ही बघू शकता ही जी पावडर मी टाकते ही 5 चम्मच टाकते आणि ही पावडर कसली आहे तर ही आहे जिरं आणि ओवा याची थोडीशी जाडसर केलेली पावडर। आता जाडसर आहे कारण आपण शेव जाड करतोय, जर बारीक शेव करत असाल तर मग ही तुम्हाला चाळून घ्यावी लागेल। आणि आता इथे धने आणि धनेपूड आहे, कारण जिरं आणि ओवा याची पूड आपण एकत्रित 5 टेबलस्पून इथे टाकलेली आहे। 1 किलोची शेव करतोय त्यामुळे, आणि 2 टेबलस्पून मी धने पावडर घेतली आहे। आता शेव थोडे तिखट असले तर छान लागतात, तर थोडं तिखटसुद्धा आपण इथे टाकून घेऊया। 4 टेबलस्पून मी तिखट टाकते आहे। हळद किंचित घातली तरी चालेल आणि थोडं तिखट याला चव असली की छान लागतात, तर तिखट जाड शेव आपले बनणार आहेत मस्तपैकी। तर इथे माझं तिखट आहे त्यामुळे मी 4 टेबलस्पून टाकलं आहे आणि अगदी चवीपुरतं मीठ आपण घालतोय। तर हे किलोसाठी हे सगळं प्रमाण आहे। तर मीठ तुमच्या चवीनुसार तुम्हाला घालायचं आहे। जरी आपल्याला असं वाटलं कमी जास्त तर तुम्ही काय करायचं की याच्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे। हे जे पीठ आहे हे थोडंसं चाखून पाहिलं, जिभेवर ठेवून पाहिलं तर आपल्याला चव लक्षात येईल की तिखट कमी आहे की काय। तर आता आपण सर्व मिक्स करून घेतलं आहे बेसन आणि आता आपण करतोय ते म्हणजे दूध तयार करणार आहोत, जे या रेसिपीचं सिक्रेट आहे सगळ्यात मोठं आणि खूप छान ही बनते रेसिपी। माझ्या सासूबाईंनी शिकवलेली ही रेसिपी आहे, तर अशा पद्धतीने त्या शेव करायच्या पूर्वीपासून। तर आता इथे जेवढं आपल्याला पाणी लागतं भिजवायला तेवढं घ्यायचं आहे, पण 1 किलोसाठी मी तुम्हाला अंदाजन सांगते की 500 ग्राम हे पाणी असेल आणि 2 वाट्या आपण तेल घेतलं आहे आणि आता हे आपण फिरवून घेतो आहे। आता जर असं ब्लेंडर तुमच्याकडे नसेल तरीही नाराज होण्याची आवश्यकता नाही आहे, तुम्ही हे आपल्या घरी जी रवी असते त्याने सुद्धा फिरवू शकता, असाच पद्धतीचं ते सुद्धा होतं। किंवा तुम्ही मिक्सरला जे ज्युसरचं पॉट असतं त्यात फिरवून घेतलं तरीही ते असंच होतं। त्याच्यामुळे जर आपल्याकडे असं नसेल तर काही हरकत नाही, आपण रवीनी फिरवून सुद्धा अशा पद्धतीने करू शकतो। आणि आता आपलं जे हे दूध आहे ते रेडी झालेलं आहे आणि आता आपण शेवाचं भिजवणार आहोत। शेवाचं मी भिजवणार आहे, पण त्याच्यानंतर सुद्धा भरपूर साऱ्या ट्रिक्स आहेत की ज्या तुमचे शेव अगदी उत्तम बनवतात। बऱ्याच बायकांना सवय असते की त्या शेवाचा उंडा म्हटलं की अगदी घट्ट बांधतात आणि तो घट्ट बांधलेला उंडा मग खूप प्रेशर देऊन आपल्याला जो आपला साचा असतो त्याला प्रेशर देऊन आपण ते करत असतो, पण तसं अजिबात करू नका। अशा पद्धतीने करा जसं मी सांगते आणि तुम्ही बघाल तुमच्या शेवातला यावर्षीचा फरक आणि मग मला कमेंट करून नक्की कळवाल। तर मी फार कडक उंडा याचा बांधणार नाही आहे आणि व्यवस्थित मऊ नरम असाच उंडा याचा मी तयार करणार आहे। तर मी म्हटलं होतं ना की दुधाने आपल्याला भिजवायचं आहे, तर हे ते दूध आहे आणि याने आपण ते शेवाचा पीठ भिजवून घेणार आहोत। तर आता व्यवस्थित भिजवायचं, मी तुम्हाला आधीच सांगते की कडक अजिबात भिजवायचा नाही आहे, छान नरमच उंडा आपल्याला भिजवायचा आहे आणि याच्या आपण शेव करणार आहोत। तर आता 1 किलोसाठी जे मी प्रमाण सांगितलं आहे 2 वाट्या तेल आणि 500 ग्राम जवळपास पाणी, तर ते अगदी पूर्ण झालेलं आहे आणि आपला जो उंडा आहे तो छान नरम असा मी भिजवलेला आहे। तर हा उंडा आपल्याला 20 मिनिटं साईडला ठेवायचा आहे, तोपर्यंत आपण तयारी करून घेऊया आपल्या साच्याची।
तर साचा इथे बघू शकता तुम्ही, जाड पातं मी घेतलं आहे. तेल लावून घेऊया आतून. आणि आणखीन एक सांगते की आपल्याला सर्व स्त्रिया ज्या आहेत त्या अगदी कडक उंडा भिजवून यात टाकतात, पण आतासुद्धा आपण एक ट्रिक करणार आहोत ती बघा. तर इथे हा जो आपला शेवाचा उंडा आहे तो आणखीन नरम आपल्याला करायचा आहे. ऑलरेडी आपण नरम भिजवला होता, पण आता आणखीन पाणी लावून आपण नरम करतोय. आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण साच्यात भरणार आहोत उंडा, तेव्हा तेव्हा आपल्याला ही ट्रिक फॉलो करायची आहे. आणि तेव्हा तेव्हा आपण पाणी लावून तो नरम करून घेणार आहोत. म्हणजे जेवढा आपल्या साच्यामध्ये बसतो तेवढा उंडा घ्यायचा आणि तो पाणी लावून नरम करायचा अगदी, आणि चांगला चुरायचा आणि भरपूर पाणी लावून त्याला नरम करायचा आणि मग तो आपल्या साच्यात भरायचा. तर तुम्ही बघू शकता किती नरम असा उंडा हा झालेला आहे. तर एवढा नरम उंडा आपला असला की आपलं शेव जे आहेत ते व्यवस्थित होतात. तर या पद्धतीने तुम्ही कराल तर नक्कीच तुमचे शेव बिघडणार नाहीत. तर आता बघू शकता तुम्ही, मी पहिला घाणा टाकते आहे आणि तुम्हाला करून दाखवते. आणि शेव जेव्हा तळतोय आपण तेव्हा त्याला एका बाजूने संपूर्ण होऊ द्यायचे. आणि जेव्हा थोडंसं असं वाटत आहे की आपल्याला ह्याला पलटवता येतात, कडक झाले की मग पलटवायचे. आणि खूप जास्त जळूसुद्धा द्यायचे नाही. थोडेसे नरमच असतात हे तेलात जेव्हा आपण याला तळतो तेव्हा, आणि नंतर त्याला काढायचे. ते बाहेर काढल्यानंतर थोडे कडकपणा त्याला येतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. नाहीतर मग आपल्याला असं वाटतं की शेव अजूनही नरम आहेत, अजूनही नरम आहेत, तर ते आपण काढू शकणार नाही. तर मग ते लगेच जळूनसुद्धा येतात. तर बघू शकता असे नरम नरमच असतात ते, आणि तेव्हाच आपल्याला थोडंसं काढावे लागतात. तर एका साईडनी झाल्यावर मी पलटवून घेतलेला आहे हा घाणा, आणि आता एक साईड झालं की आपण लगेच काढून घेऊया. अगदी पिवळसर असतानाच काढायचे, लाल असताना नाही काढायचे. तर छान असे पिवळे पिवळे आहेत असं वाटतंय तेव्हाच काढायचे. तर अशा पद्धतीने हे शेव तयार करायचे आहेत आणि खूप छान मस्त असे शेव हे होतात, तुम्ही बघू शकता. तर आचारी कशा पद्धतीने शेव करतात त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि आता तुम्हाला जर का चकल्यांचा व्हिडिओ बघायचा असेल तर वर क्लिक करा आणि चकल्यांचा व्हिडिओ बघा. आणि सोबतच माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग तुम्हाला मीनाक्षी पुन्हा भेटेल एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.